वटपौर्णिमा 2026 वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी संसारासाठी ही एक वस्तू नक्की दान करा. 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी वटपौर्णिमेचा सण आपण साजरा करणार आहोत. तर वटपौर्णिमेचा सण हा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी सौभाग्यवती महिला अत्यंत आनंदाने वटपौर्णिमेचं हे पवित्र व्रत करत असतात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या वस्तूचे दान केल्याने माता सावित्रीचा आशीर्वाद प्राप्त होतो असं मानलं जातं. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, पतीचे आरोग्य उत्तम राहते आणि वैवाहिक जीवनात सुख शांती नांदते. पण ही वस्तू नेमकी कोणती आहे? वटपौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू कोणाला दान करावी? दान करण्याची योग्य पद्धत काय आहे? दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे? आणि ही वस्तू दान करताना ही होणारी मोठी चूक नक्की टाळा. तर ती नेमकी कोणती चूक आहे जे अनेक सौभाग्यवती स्त्रिया नकळतपणे करत असतात, त्यामुळे दानाचे पूर्ण पुण्य मिळत नाही? तर याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व कमेंट बॉक्समध्ये जय माता सावित्री किंवा जय माता लक्ष्मी अवश्य नक्की लिहा. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. अखंड सौभाग्याची प्राप्ती करण्यासाठी हे वटपौर्णिमेचं पावन पवित्र व्रत करणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. तर या दिवशी माता सावित्रीने आपल्या पती सत्यवानाला यमराजाकडून परत मिळवले होते अशी आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये पौराणिक कथा आपल्याला सांगितली जाते. म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा, व्रत आणि दान यांना विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या शास्त्रानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी केलेले दान हे अक्षय पुण्य देणारे मानले जाते. विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी एक विशेष वस्तू दान केल्यास अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि संसारातील सुख शांती वाढते असं मानलं जातं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की नेमकी ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला दान करायची आहे? तर मैत्रिणींनो, त्या वस्तूचे नाव मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी वटपौर्णिमेच्या दिवशी कोणती इतर दाने करावीत आणि त्याचे महत्त्व काय, शेवटी प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला दान करायची ती एक वस्तू कोणती याची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर वटपौर्णिमेच्या दिवशी करावयाची प्रमुख दान कोणते जाणून घेऊया. वटपौर्णिमा हे केवळ व्रत किंवा पूजेचा दिवस नसून दानधर्म करण्यासाठी देखील अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे केलेले दान अखंड सौभाग्य, पतीचे उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते दान करणे सर्वात शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. तर पहिली वस्तू आहे हळद दान. मैत्रिणींनो, हळद ही सौभाग्याचे, मंगळाचे आणि शुभत्वाचे प्रतीक मानली जाते. कोणत्याही शुभ कार्यामध्ये हळदीला विशेष महत्त्व दिलं जातं. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीला हळकुंड किंवा हळदीचे दान केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. हळद माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानली जाते, त्यामुळे श्रद्धेने केलेले हळदीचे दान हे सौभाग्य वृद्धीसाठी अत्यंत शुभ मानलं जातं. 2. कुंकुदान. मैत्रिणींनो, कुंकू हे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला कुंकवाचे दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की कुंकू दान केल्याने वैवाहिक जीवनातील
सुख शांती वाढते आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. हिरव्या बांगड्याचे दान. तिसरी वस्तू. तर हिरवा रंग समृद्धी, आनंद, सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या बांगड्याचे दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. अनेक ठिकाणी सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना हिरव्या बांगड्या भेट देतात. असं मानलं जातं की यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि संसारामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. चौथे दान, खणदान. मैत्रिणींनो, खण हे देवीच्या शृंगारातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीला खण दान केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी आपली श्रद्धा आहे. विशेषतः ओटी भरताना खण देण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही पाहायला मिळते. तर अत्यंत महत्त्वाचे हे पाचवे दान जे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचं आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी वाण देण्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. तर या वाणामध्ये हळद, कुंकू, बांगड्या, आरसा, कंगवा, सुपारी, हळकुंड, सौभाग्यवर्धक वस्तू ठेवलेल्या असतात. तर सौभाग्यवती स्त्रीला हे वाण दिल्याने पुण्यप्राप्ती होते असं मानलं जातं. तर मैत्रिणींनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही ही सर्व दाने शुभ आहेत, पण प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने वटपौर्णिमेच्या दिवशी एक गुप्त अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक विशेष आणि गुप्त वस्तू दान करावी असं मानलं जातं. तर ती वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती वस्तू नेमकी कोणाला दान करायची, दान करण्याची योग्य पद्धत काय आणि ही वस्तू दान करताना ही होणारी मोठी चूक कोणती आहे, याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आता आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न मैत्रिणींनो, जर तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर आता तो क्षण आलेला आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. तर प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने वटपौर्णिमेच्या दिवशी अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी एक विशेष वस्तू दान करावी असं मानलं जातं. तर ती वस्तू नेमकी कोणती आहे हे मी तुम्हाला लवकर सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, ती वस्तू आहे कुंकवाचा करंडा किंवा कुंकवाची डबी. कुंकू हे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. ज्या स्त्रीच्या कपाळावर कुंकू असते तिचे सौभाग्य अखंड राहो अशी भावना त्यामागे असते. म्हणून वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी कुंकवाचा करंडा दान करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. आता प्रत्येक जणीच्या मनामध्ये हाच प्रश्न असेल की हे दान नेमकं कोणत्या दिवशी करावं. तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुम्ही हे दान करू शकता. विशेषतः वडाच्या झाडाची पूजा, फेऱ्या आणि व्रत पूर्ण झाल्यानंतर हे दान करणे अधिक शुभ मानलं जातं. मैत्रिणींनो, आता तुमच्या मनामध्ये दुसरा प्रश्न आला असेल की ही वस्तू नेमकी आम्ही कोणाला दान करावी. तर बघा मैत्रिणींनो, हे दान तुम्ही कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीला हे दान करू शकता. मग ती स्त्री तुमची आई, मोठी बहीण, लहान बहीण, मावशी, काकू, चुलती, जाऊबाई, भाऊजाई, मैत्रीण किंवा तुमच्या ओळखीतील कोणतीही सौभाग्यवती स्त्री असेल तर तुम्ही हे दान त्या स्त्रीला करू शकता. जर शक्य असेल तर 5 सौभाग्यवती स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलावून त्यांना कुंकवाचा करंडा दान करणे अधिक शुभ मानलं जातं. परंतु ते शक्य नसल्यास एका तरी सौभाग्यवती स्त्रीला वटपौर्णिमेच्या दिवशी हे दान दिले तरी देखील ते पुण्यदायी मानलं जातं. आता आपण पाहूया दान करण्याची योग्य पद्धत काय. सर्वप्रथम मैत्रिणींनो, त्या सौभाग्यवती स्त्रीला पाटावरती आदराने बसवावे, कारण प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते. तिला प्रथम हळदी कुंकू लावावे, त्यानंतर तिची ओटी भरावी. ओटीमध्ये तांदूळ, सुपारी, लेकरूवाळ, हळकुंड, खारीक, बदाम, खोबऱ्याचा तुकडा, एखादे फळ, विशेषतः आंबा ठेवू शकता. त्यानंतर तिला कुंकवाचा करंडा दान करावा. दान करताना माता सावित्री आणि माता पार्वतीचे किंवा लक्ष्मीचे स्मरण करून माझे सौभाग्य अखंड राहो, पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, घरात सुख शांती नांदो अशी मनोभावे प्रार्थना करावी.
पण थांबा, दान करताना होणारी एक मोठी चूक अनेक स्त्रिया नकळतपणे करतात, तर ती चूक कोणती जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, कुंकवाचा करंडा किंवा कुंकवाची डबी कधीही रिकाम्या हाती दान करू नये. तर ही चूक अनेक महिला नकळतपणे करत असतात. तर करंड्यामध्ये हळद किंवा कुंकू भरूनच तो दान करावा. रिकामा करंडा दान करणे शुभ मानलं जात नाही, म्हणून ही चूक नक्कीच टाळा. तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेले हे दान अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि सुखी संसारासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणून यंदाच्या वटपौर्णिमेला ही परंपरा अवश्य पाळा आणि माता सावित्रीचा आशीर्वाद प्राप्त करा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. तर अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीपर्यंत, परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.